नियम असतात ते नियम सगळ्यांनी पाळलं पाहिजे। जर तुमच्यावरती अन्याय झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते माध्यमापुढे न मांडता पक्ष संघटनेचे जे काही तुमचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही मांडलं पाहिजे। आमच्याकडे समन्वय समिती आहे त्यांच्याकडे तुम्ही मांडलं पाहिजे। जर तिथं तुम्हाला न्याय भेटत नसेल तर तुम्ही त्या माध्यमासमोर मांडल्या पाहिजे होत्या, परंतु त्याने तसं न करता आधी माध्यमासमोर मांडून पुन्हा पक्ष नेतृत्वाकडे केलं। हा पक्षाचा नियम चुकवलेला आहे। त्याबद्दल जे काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्ष संघटनेचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिलांचे अध्यक्ष रुपाली चाकणकर त्यांच्याकडून घेतले। त्यांनी प्रतिमा मलिन केली आहे राष्ट्रवादीची असं वाटते का? त्याने जे आरोप केले एकतर ते निरर्थक आहे। त्याने आरोप केलेले एक पुरावा द्यायला पाहिजे होता, परंतु तसं न करता फक्त माध्यमांसमोर येऊन बोलणं म्हणजे त्याच्यावरती आरोप सिद्ध होतात असं होत नाही। जर तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे मांडावं, असं माध्यमासमोर बोलून पक्षाची प्रतिमा मलिन करू नये असं माझं आव्हान आपल्या माध्यमातून त्यांना आहे। त्याबद्दलचा योग्य तो निर्णय पक्षाचे नेते प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिलांचे अध्यक्ष रुपाली चाकणकर या घेतील। कारण मला वाटतं एक 2 दिवसापूर्वी त्यांना निलंबनाचं पत्र नव्हतं आणि मला माहिती नाही, पण त्यांच्या निलंबनाचं पत्र आलेलं आहे असं मला समजलं आणि असं असेल तर कारवाई ऑलरेडी झालेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी पक्षविरोधी काही कार्य केलं तर त्याच्याबद्दल वेगळा निर्णय पक्ष घेईल। तुम्ही म्हणता की पक्ष अंतर्गत भांडणे, पण त्यांनी सोशल मीडियावर ज्यावेळेस राजीनामा टाकला त्यानंतर काजी साहेब असतील, मनीष बोरकर असतील, उर्मिलाताई तायडे असतील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। यांनी प्रतिक्रिया जरी दिली असली तर मी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, पक्षामध्ये प्रोटोकॉल असतो। जर पक्षामध्ये तुम्हाला कुणाच्या व्यक्तिविरोधात तक्रार असेल तर तुम्ही त्या तक्रार संघटनेच्या अध्यक्षाकडे पहिलं मांडली पाहिजे, त्याच्यावर मग कारवाई होत असते।